नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो, मी राजभाऊ उगले, भूगोल अभ्यासक, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, आपल्या बळीवंश या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन, स्वागत. मित्रांनो, आज 27 फेब्रुवारी 2026. मित्रांनो, आपण थोडंसं आज प्रशांत महासागर आणि हिंदी महासागर हे जगातले दोन महत्त्वाचे महासागर आहेत. हिंदी महासागर हा जगातला एक तिसरा मोठा समुद्र आहे. तर प्रशांत महासागर हा जगातील सर्वात मोठा समुद्र आहे. या दोन्ही महासागराच्या पृष्ठभागावर म्हणजे जे पृष्ठभागाचं तापमान आहे, टेम्परेचर आहे, जे वरलं पाणी आहे, या पृष्ठभागावर ज्या हालचाली घडत असतात, त्या हालचालीचा परिणाम मित्रांनो मान्सून सिस्टीमवर होत असतो. मग यामध्ये पॅसिफिक महासागर आहे म्हणजेच प्रशांत महासागर आहे. दुसरा आपला दक्षिणेकडे जो भारताचा आहे हिंदी महासागर आहे. या हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचं जे तापमान आहे त्याला आपण सरफेस टेम्परेचर म्हणू. या तापमानाचा भारतीय हवामानावर काय परिणाम होतो, या दोन हवामान संदर्भातल्या महत्त्वाच्या घटना 2026 मध्ये घडणार आहेत. त्यामुळे तिची माहिती पाहणं आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे, क्रमप्राप्त आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपले मित्र परिवार यामध्ये निश्चित जोडा, चॅनलला फॉलो करा. मित्रांनो, प्रशांत महासागर वर अल निनो कंडिशन उद्भवत आहे. आता सध्या मित्रांनो लालिना होती, लालिना हळूहळू नष्ट होऊन न्यूट्रल कंडिशनकडे प्रशांत महासागर जात आहे. हे जे विषुववृत्ताला लागून जो पट्टा आहे मित्रांनो, हा न्यूट्रल कंडिशन दर्शवतो. दक्षिणेकडे खाली जर आपण पाहिलं तर लालिना असतो. लालिना कालखंडात चांगला पाऊस पडतो, सर्व काही व्यवस्थित होतं. भारतीय त्यानंतर अल निनोकडे आपल्याला त्याची वाटचाल दिसत आहे. साधारणतः मित्रांनो जुलै ऑगस्ट पासून तो अल निनो कालखंडात अल निनोकडे जात आहे या कालखंडात. आणि किती नाही म्हटलं तरी भारतीय सिस्टीमवर त्याचा काय परिणाम होतो आणि काय परिणाम होणार आहे हे आपल्याला सातत्याने पाहावे लागेल. मित्रांनो, अल निनोला अल निनोला शेह देण्यासाठी इंडियन ओशन डायपोल, ज्याला आपण आयओडी म्हणतो, हा आयओडी इंडेक्स सुद्धा तेवढाच महत्वाचा घटक आहे. या दोघांचं महासागरी द्वंद्व, महासागरात युद्ध चालणार आहे सध्या मित्रांनो. हवामान सिस्टीमचं एक युद्ध आपल्याला पाहायला मिळणार आहे यावर्षी 2026 हे वर्ष. मित्रांनो, एकीकडे पॅसिफिक महासागरामध्ये अल निनो सक्रिय होत आहे, तर इंडियन ओशन डायपोलमध्ये हिंदी महासागरामध्ये मित्रांनो हा जो पट्टा आहे या ठिकाणी जरी सध्या तटस्थ भूमिका असली इंडियन ओशनची, तर नंतर तो पॉझिटिव्हकडे जाण्याची शक्यता आहे. मग किती अल निनोला तो किती शह देऊ शकतो, किती मार देऊ शकतो, हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचे आहे. आणि मित्रांनो, हिंदी महासागर हा जगातला तिसरा मोठा समुद्र आहे. त्यामुळं या महासागरातल्या हालचालीवर सुद्धा आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. हा आयओडी घटक दर्शवणारा नकाशा आहे मित्रांनो. इकडं निगेटिव्ह आयओडी दाखवत आहे. निगेटिव्ह आयओडी जर असेल तर भारतीय उपखंडावर कमी पाऊस पडत असतो आणि पॉझिटिव्ह हा तटस्थ आहे. या कालखंडात ना जास्तही नाही कमी नाही, आणि हा पॉझिटिव्ह आहे. हा जो लाल कलर आपल्याला दिसत आहे पॉझिटिव्ह. तर मित्रांनो, ज्या कालखंडात अल निनो सक्रिय होत आहे त्याच कालखंडात आयओडी घटक पॉझिटिव्हकडे जात आहे. म्हणजे दोघांची टक्कर, दोघांचा शह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. एकीकडे प्रशांत महासागर जो जगातला सर्वात मोठा समुद्र आहे, तर दुसरीकडे हिंदी महासागर हा जगातला तिसरा मोठा समुद्र आहे. या दोन्ही महासागरातलं द्वंद्व आपल्याला 2026 मध्ये पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या काळात मित्रांनो हा पॉझिटिव्हकडे जर झुकला तर निश्चित भारताच्या काही भूभागावर, सर्वत्र नाही, काही भूभागावर चांगला पाऊस पडू शकतो. तो कुठे कुठे पडू शकतो ते आपण पाहू. मित्रांनो, ह्या दोन्ही घटना या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट करतो. हा निनो 3.4 आहे, जो प्रशांत महासागर म्हणजे पॅसिफिक महासागरातली महत्वाची भूमिका बजावतो. त्या संदर्भातली ही माहिती आहे.
त्यानंतर मित्रांनो, हा जो इकडे तुम्हाला दिसत आहे, ज्याला आपण इंडियन ओशन डायपोल आयोडी घटकच्या संदर्भातली ही माहिती आहे. ईस्ट म्हणजे हा पश्चिम भाग आहे, हा पूर्व भाग आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आयोडी हा पॉझिटिव्ह असतो, पॉझिटिव्ह आयोडी जर इथं सक्रिय असेल हिंदी महासागरात, तर मित्रांनो कुठे कुठे पाऊस पडतो? भारताचा संपूर्ण पश्चिम कोस्टल लाईन, पश्चिम जी किनारपट्टी आहे, या ठिकाणी जबरदस्त पाऊस पडतो. अगदी सह्याद्री अ, कन्याकुमारीपासून ते गुजरातपर्यंत संपूर्ण पश्चिम किनारपट्टी या कालखंडात सक्रिय असते. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चक्रीवादळं निर्माण होतात आणि ही चक्रीवादळं मित्रांनो भारतीय तटीय जो भाग आहे, पश्चिम तट, या पश्चिम तट प्रभावित करतात. पश्चिम तटावर जी शहरं आहेत, या ठिकाणी पूर परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते. घाटावर चांगला पाऊस पडतो मित्रांनो सक्रिय असल्यानंतर. त्यानंतर पूर्व महाराष्ट्राचा जर आपण विचार केला, तर महाराष्ट्राच्या सह्याद्रीचा जो भाग आहे, या भागात जबरदस्त पाऊस पडतो. विशेषतः सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर पडतो. सह्याद्रीच्या पूर्व उतारावर पावसासाठी आपल्याला थोडीशी वाटच पाहावी लागते मित्रांनो. त्यानंतर आयोडीच्या सक्रिय आयोडी असताना, पॉझिटिव्ह आयोडी असताना पूर्व विदर्भात चांगला पाऊस पडतो मित्रांनो. त्यानंतर मध्य प्रदेशला लागून असणारा जो आपला अरवली पर्वतरांग जी आहे, या अरवली पर्वतावर चांगला पाऊस पडतो. कारण त्या ठिकाणी हे वारे काढले जातात. पण राजस्थानमध्ये कमी पाऊस पडतो मित्रांनो. या कालखंडात आयोडी जर पॉझिटिव्ह असेल तर राजस्थानमध्ये कमी पावसाच्या शक्यता असतात. महाराष्ट्राचा जर विचार केला, मराठवाड्यात जर विचार केला, तर जो पश्चिम घाटाला समांतर जो भाग आहे, पर्जन्य छायेचा प्रदेश, या ठिकाणी मित्रांनो आपल्याला कमी पावसाचा सामना करावा लागतो. अगदी पाऊसच पडणार नाही असं होत नसतं. कमी पाऊस, जेमतेम पाऊस पडतो, पिकं येतात, अगदी सुंदर पिकं येतात, परंतु पाण्याची टंचाई जाणवते. मोठे पूर अ, या कालखंडात आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत नाहीत. यामध्ये मराठवाड्याचा संपूर्ण भाग आहे. त्यानंतर पश्चिम विदर्भातला जिल्हे आहेत, अमरावती, अकोला. अमरावतीला पाऊस पडतो कारण त्या ठिकाणी मेळघाट आहे. यामध्ये विशेषतः वाशिम, बुलढाणा अलीकडले जे जिल्हे आहेत पश्चिम विदर्भातली ते आहेत. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात मित्रांनो नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्याचा जो दक्षिण भाग आहे, या भागात पाऊस कमी असतो. नाशिक जिल्ह्याचा जो पूर्व भाग आहे, नांदगाव असेल वगैरे, येवला असेल, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, गंगापूर असेल, वैजापूर असेल, मराठवाड्यातला संभाजीनगर असेल, जालना असेल, बीड असेल, अहिल्यानगर असेल, या संपूर्ण पट्ट्यामध्ये मित्रांनो कमी पर्जन्य असतं. असाही हा भाग अवर्षण प्रवण भाग आहे. ज्यावेळेस अल्निनो सक्रिय असतो, लालिना सक्रिय असतो, त्यावेळी सुद्धा आपल्याला या ठिकाणी फारसा पाऊस पाहायला मिळत नाही. फार शेवटी पाऊस आपल्याकडे पडतात. आयोडी घटक ज्यावेळेस पॉझिटिव्ह असेल, त्यावेळेस या प्रदेशाच्या वरून ढग वाहतात आणि खाली पूर्व विदर्भात जाऊन पडतात. पूर्व विदर्भात मित्रांनो गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात पूर परिस्थिती होत असते आणि त्या ठिकाणी ते ढग खाली येतात आणि त्या ठिकाणी जास्त पाऊस पडतात. म्हणून मित्रांनो अशा कालखंडात आता दोन महत्त्वाच्या भूमिका अ, भारतीय हवामानावर परिणाम करणार आहेत. एकीकडे प्रशांत महासागरामध्ये अल उद्भवत आहे, तर दुसरीकडे हिंदी महासागरात आयोडी जो घटक आहे आपला, तो पॉझिटिव्ह होत आहे. कोण कोणाला तारतं आणि कोण कोणाला मारतं, हेच या निमित्तानं आपण पाहू येणाऱ्या काळात. सातत्याने व्हिडिओ पाहत चला. एवढंच या निमित्ताने सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.